जय शिवराय भावांनो, मी आहे गणेश आणि हा आहे माझा पहिला व्लॉग। तर भावांनो, आपण सकाळी आज उठलो 4 वाजता। तुम्ही घडी पाहू शकता किंवा आपण आता 4ला उठलोय। आता येतो आपण बाहेर। विषय काय माहिती का, काल मला आला होता एका मित्राचा फोन, बघू शकता पूर्ण अंधार झालेला आहे। तर त्याने मला बोललं की आपल्याला उद्या सकाळी कुठेतरी जायचंय। आता आमची एक मीटिंग पॉइंट ठरलेला आहे। आता थोड्या वेळानं आवरून आपण जाणार आहोत। कसं आहे भावांनो, मी आवरतच होतो आता, तेवढ्यात बघितलं तर आमचे काका सुद्धा तयार होईल। तर त्यांनी पण रोज सकाळी लवकर उठून बाहेर फिरायला जाते। तर ती त्यांच्या मित्रासोबत जाणार आहेत आणि मी पण माझ्या मित्रासोबत जाणार आहे। भेटूयात नंतर। झालं बघा, आता आपण सध्या आवरून तयार आणि आता आपल्याला सोडायला येण्यासाठी राम उठणार आहे। रामू आपल्याला सोडायला येणार आहे। आता सध्या रामू गाडी काढत आहे आपण। रामू सध्या निघालो त्या मीटिंग पॉइंट वरती। तर आपण आता आपल्या मीटिंग पॉइंट वर आलो। तिथं आले आपल्याला प्रशांत भैया आणि पृथ्वीश दोघं जण भेटलेले आहेत। सध्या कुठं निघालेत काय माहिती नाही, ट्रिपवर निघालेत। पण आता कुठं जायचं ते पण आम्हाला माहिती नाही नेमकं। आता सगळं सरप्राईज आहे आपल्यासाठी। तर बघूयात पुढे काय होते। आमची गाडी यायला थोडासा वेळ आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे बसलो जरा चर्चा करत। राजार्यन पार पृथ्वीश हरी आणि सध्या चर्चा करत बसलोय। आणि आमचे प्रशांत भैया गेले सध्या आता आंघोळ करायला। प्रशांत भैया कसं करायचं, कसं प्रशांत भैया म्हणजे नाही आता सध्या प्रशांत भैया मध्ये कुठल्या दरवाज्यात बसले की प्रशांत भैया त्या दरवाज्यात बसले। तर तो का प्रशांत भैयाने काय केले, आंघोळ करून लवकर यायला गरम पाणी कुठे सांगायला पाणी संकारायला थंड पाणी भावांनो, आत्ताच मी रूम मध्ये आलो होतो। तर रूम मध्ये आलेला मला एकदम स्पेशल असं काहीतरी दिसलेलं आहे। इथं एवढे मोठे पाव दिसायले, म्हणजे काहीतरी नियोजन पक्क दिसायले आपल्याला। हे जे बसलाय तो आहे राघव आहे शिवयांचा मुलगा। तर आता बघूया तिथे गेल्यास काय शिवयाचं काय करायचे। स्पेशल बेत आहे सर्वांसाठी, स्पेशल बेत आहे म्हणे। आता काय बेत आहे ते तर सांगत नाही त्याने आपल्याला 100% माहिती, कारण ठिकाण सुद्धा अजून आपल्याला कळालं नाही कुठे जायचं ते। बाहेर गाडीवाले यायचं राहिले, त्याच्यामुळं आपण सध्या इथंच टाइमपास करत बसलो। बघूयात काय होते, अजून काय सरप्राईज देतील हे आता काय सांगता येत नाही आपल्याला। काय सगळेजण असं वाट बघत बसलेले, काही जण बाहेर मांडी घालून बसले। सकाळी 4 वाजता तयार झाले बरं का। विशेष म्हणजे ते पण असल्या थंडीमध्ये दिवाळीत घरी बसायच्या जागी इथे येते सगळे। बघूयात आता काय सरप्राईज भेटते आपल्याला। त्या आंघोळ करून आलाय आता, आल्या त्याच्या मागे एक काम लावले होते बघा, पाव भरायचं काम त्याच्याकडे दिलंय। मस्त पैकी बघा 2 पिशव्या पाव बनवून तयार झालेत। आता चहा आले की चहा पाव खायला तयार आम्ही सगळे। भावांनो का, तर आपली गँग इथं जमा झाले, काही सगळे गँग आहे आपली। हो काही एवढे जण मिळून आम्ही निघालो आता। गाड्या पण तयार झाल्यात आपल्या, गाड्या पण आलेल्या। राजवेळातील सगळे तयार झाले। चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, बोला भारत माता की जय। चला तर आम्ही आता निघणार आहोत। तो का शिवभाई एकटेच कडाला थांबले, तर त्यांना बहुतेक यायचं नाही की ब्लॉग मध्ये। हा काय इथं एवढे जण आम्ही सगळे आता तयार आहेत निघण्यासाठी। चला तर भेटूयात पुढे। किती छोटे मित्र राघव तयार झाले तर 3 वाजे निघालो गाडीमध्ये। बाकीचे अर्धे मुलं गेले तर 2 व्हीलर वरती, काही जण गाडीवरती गेलेले। आम्ही पण जाऊन त्यांना भेटणार आहोत लगेच। जे मटेरियल आहे ना ते पाठीमागे राहिलं होतं,
ते आता प्रशांत भाई आणि पाव आणि फरसाण घेऊन आले आता तो घेऊन चाललो आम्ही परत. चला चला आता पुढे सगळे लहान कंपनी म्हणून निघालो रस्त्याला. बघू शकताय मागे सगळे काय करा. अशा पद्धतीने आम्ही आता हायवेवरती आलो. रिंग रोडवरून आम्ही सध्या निघालो. बाकीचे अर्धे समोर तुला दिसतील लोक इथं आपली वाट बघत त्यांनी थांबले होते. त्या ठिकाणी हे सगळेजण इथं थांबले. तर आता ह्यांना घेऊन आपल्याला समोर जायचंय. वा वा तुला शिवभया आहेत आणि किशोरभया बाकीचे अर्धे समोर निघाले. तर आम्ही त्यांच्यासोबत निघतोय पाठीमागे हळूच. आमच्या सोबत बच्चे कंपनी पण आहे एवढी मोठी. मागे बसलेत सगळेजण. निघालो. हा रस्ता थोडासा खराब आहे पण जाऊयात आपण हळूहळू. ही मस्त गावामधून जात आहे. हासेगाव नाव आहे या गावाचं. मस्त एकदम हिरवळ आहे गावामध्ये. डाव्या आणि उजव्या बाजूला भरपूर असे झाडे आहे. समोर आपली सगळी टीम आहे. निघालो आपण. कुठं जायचे ते अजून सांगितलं नाही. फक्त आम्हाला पाठीमागे या असं सांगितले त्यांनी. कुठे घेऊन जातील अजून माहिती नाही आम्हाला. गेल्यानंतर कळेलच आपल्याला. झाडं बघू शकतो कशी मस्त छोटे छोटे घरं पण आहेत गावामध्ये. आम्ही चाललोय. इथं समोर एक आम्हाला डोंगर टाईप दिसलेलं आहे. मंदिर आहे ते दत्ताचं. बहुतेक आम्हाला तिथंच घेऊन जाणार आहेत वाटतंय. पण जाऊ जेपर्यंत काही नक्की नाही. कधी काय विचार बदलल काय सांगता येणार नाही याचा. बघूयात तरी कुठे घेऊन जातील ते. हा आता हासेगाव वाडी जे ते आपण त्या ठिकाणी आलो. हे आहे बघा सोयाबीनचे रस. इथं काही दिवसांपूर्वी पाणी साचलेलं होतं. जो लातूरमध्ये अतिवृष्टी झाली होती ना त्याचं पाणी इथं भरपूर साचलं होतं. आता पाणी सुद्धा कमी झालेलं दिसून येते आपल्याला. बरं शेतकऱ्यांचं नुकसान थोडं कमी झालंय. बहुतेक आपल्याला जे वाटलं होतं ना तेच होणार आहे वाटतं. कारण इथून प्रत्येकाने लेफ्ट टर्न मारलेला आहे. आपण त्या डोंगराच्या दिशेनं सध्या जात आहोत. बहुतेक आता तर वाटतं त्या दत्त मंदिरालाच आपण जाणार आहोत. बघूया तिथे गेल्यानंतर काय काय होईल. आता दत्त मंदिर पण कसं आहे तेही बघूयात. आपण आता सध्या डोंगराच्या ह्या पायथ्याशी आलोत. समोर आपले बाकीचे मेंबर्स आहेत. बहुतेक आपल्याला गोल फेरी मारून जावं लागेल. इथून सध्या तर रस्ता काही दिसत नाही. आपण निघालो हळूहळू. आता इथंच आपल्याला गाड्या लावून बहुतेक वरती चलत जायचंय. प्रशांत भैया आणि धनु भैया बहुतेक लवकर येऊन पोहोचलेत ते. कारण सुमित भैया पण आलाय. इथं आलोत आम्ही. वरती थोडीशी ट्रेकिंग आहे. ट्रेकिंग करून आम्ही आता वरती जाणार आहोत.